नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आज जरा बेटर वाटते. 2-3 दिवसापेक्षा छान वाटते. मूडही थोडासा फ्रेश वाटते. पाऊस काल दिवसभर एवढा नव्हता, दुपारी एकदा आला आणि रात्री येत होता. आज सकाळी थोडंसं ऊन पडलं होतं. तर त्यावेळेस जी महत्त्वाची कामं आहेत ती केली. सगळ्यात मेन म्हणजे भाजी. तर ते घेऊन आले, त्या नीट करायच्यात. म्हटलं चला त्याआधी व्हिडिओला सुरुवात करूयात. वातावरण अजिबात थंड नाही आहे, खूप गरम होतं आहे, घाम येतो आहे अक्षरशः. एवढंसं दमट असं वातावरण झालेलं आहे. तर जास्ती वेळ न घालवता मी ना फटाफट काम करून घेते, कारण 12:30 वाजले. सगळे आवरेपर्यंत थोडासा वेळ गेला आहे. तर भाज्या ज्या आणल्यात त्या लगेचच्या लगेच व्यवस्थित ठेवून दिल्या ना तर त्या नीट राहतात. त्या फार पटपट खराब होतात पावसाळ्याच्या दिवसात, त्यामुळे त्या नीट करून ठेवायच्या. सगळ्यात आधी ते करून घेते. तर भाजीपाला ना खरं काल संध्याकाळीच आणायचा होता, म्हणजे रात्री आम्ही जेव्हा जेवण केलं ना तेव्हाच गेलो होतो भाजीपाला आणि काही फळं आणायला. कारण हे आले आले बोलले चल तुझे फळं वगैरे आणायचे आहेत ना, घेऊन येऊ. कारण तेव्हा पाऊस नव्हता. पण जेवण वगैरे केलं, मी भांडेही घासले नाही, तसेच ठेवले उचलून आणि भाजी आणायला म्हणून गेलो. तर थोडंसं पुढे गेलो असेल आणि एवढा जोराचा पाऊस चालू झाला की आम्ही तसेच घरी आलो. आणि मग आज सकाळी यांना थोडंसं लेट जायचं होतं, जवळच त्यांचं एक काम होतं, त्या ठिकाणी जायचं होतं. तर म्हटलं सकाळी वेळ आणि पाऊसही नव्हता आणि इथे ना सकाळचाही छान बाजार भरतो. तर मग म्हटलं चौकात. तर त्यांना म्हटलं की तुम्हाला लेटच जायचं आहे ना, तर आधी आपण जाऊन भाज्या घेऊन येऊयात. हे बोलले ठीक आहे चालेल, आवर मग पटकन जाऊन घेऊन येऊयात. तर मग सकाळी आधी भाज्या वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवरल्या. म्हणजे चहा वगैरे देखील तिकडून आल्यावर आम्ही पिलोत. आणि आता मी सगळं आवरून घेतलं घरातलं. आंघोळ वगैरे झाली, भांडे, स्वयंपाक तर यांना डब्बा द्यायचं होतं तर सकाळीच केलं होतं. तर मग काही भाज्या घेऊन आले. आणि फळांमध्ये काय तर फक्त आंबे आणले होते आणि नवन्याला लिची हवी होती, तिला ती दिसली मार्केटमध्ये म्हणजे बाजारात, तर त्या घेऊन आली होती. त्यावेळेस मी 2.5 किलो आंबे आणले होते, कारण ते साईजनी खूप मोठे मोठे होते म्हणून. तर भाज्यांमध्ये देखील मी कोथिंबीर, त्यानंतर शिमला मिरची आणली होती, जी छोटी छोटी छान अशी मिळाली. ती भरून खूप छान लागते करायला म्हणून. आणि शेवगा तसं मला आवडत नाही आहे सध्या, वास त्याचा नको वाटतो. पण छान असा गावरान शेवगा दिसत होता तिथे, तर त्यामुळे मी तोही आणला. त्यानंतर कारले घेऊन आले. कारल्याची भाजी आवडते तशी आमच्याकडे, नवन्याला पण, यांना पण आणि मला पण. कांदा घालून छान अशी बनवता येते ती. आणि टॅमॅटो तर मार्केटमध्ये कुठेच छान मिळत नव्हते, तरी पण मग अर्धा किलो घेतले. म्हटलं बरे असतात, लागतात घरात. त्यानंतर तोंडली, जी आम्ही कधीच खात नाही, पण नवन्याने ह्यावेळेस हट्टच केला की ती घे म्हणून. तर मग पावशर आणली. म्हटलं ती खाईल तेवढी खाईल, बाकीच्याची भाजी बनवता येईल. त्यानंतर लिंब घेतले, कारण तेही लागतातच भाज्यांमध्ये वगैरे. आणि बटाटे यावेळेस मी 1.5 किलो आणले होते. घरात काही नसेल ना तरीही चालतं, पण बटाटा असेल ना तर काहीही बनवता येतं. आणि आलंही मला अगदी छान मिळालं, तेही मी भरपूर घेऊन आले. कारण पावसाळ्यात ना आलं व्यवस्थित मिळत नाही, फार कोवळं मिळतं. पण आज ना छान असं आलं मिळालं होतं मला. दुपारचं 2 वाजलेत आणि एवढा अंधार पडलाय काळा कुट्ट बाहेर की बस असं वाटतच नाही दुपारचे 2 वाजलेत. जी झाडं पूर्ण अंधार दिसतोय. आमचं जेवण वगैरे झालं माझं नवन्याचं. मला म्हटलं चल जरा वेळ झोपूयात, कारण अंधार खूप पडलाय. आम्ही TV बघत होतो. खरं तर अंधार, प्रचंड अंधार आहे. प्रॉपर जे पावसाळ्याचे दिवस असतात ना तेव्हा एकदम तो काळा म्हणजे तसा आता पावसाळ्यात चालू झालाय. 15 दिवस झाले पावसाचं चालू आहे, रोजच पाऊस चालू आहे कंटिन्यू. म्हणून आत्ताच एवढा पाऊस पडतो, नंतर पडेल की नाही शंकाच आहे. हो ना गणाने? स्टाईल घेते, हिम्मत करते, शिकते. काय बोलायचं मला पण नाही कळलं, पण काहीतरी बोलली ती. पाऊस चालू आहे सध्या. जेवण वगैरे केलं मी आणि तिने. टीव्हीच बघत होतो, पण म्हटलं जरा वेळ पडावा. मला तर काही झोप येतच नाही आहे. या प्रेग्नन्सीने ना म्हणजे झोप जी आहे ती पूर्ण घेऊनच टाकली. रात्रीही मला लवकर झोप येत नाही, सकाळी लवकर जाग येते. पडशील ना वन्या, दुपारी तर झोपच येत नाही. मग मी झोपायला घेते, नवन्याला जबरदस्ती झोपायला लावते, नवन्या झोपून जाते आणि मीच जागी राहते.
हो की नाही. पण नवन्याची झोप होती आणि बापरे पाऊस वाढलाय. पावसाने आवाज येतोय की नाही. ही जी ग्रीन मॅट टाकली होती ना ती मी आत्ता मागाशी गोळा करून तिकडे उभी केली, कारण ती सततच ओली असते पावसामुळे, ती काय वाळतच नाही. तर मग हे खूपच ओलं राहतं ते काय होतं. आणि ती मॅट तर ओली राहतेच आणि मग ते अजिबात वाळत नाही, कारण ऊनच पडत नाही म्हणावं. असं पडलं का नवान्या थांब बडबड नको करू. ती मॅट आहे ना अजिबातच वाळत नाही आहे, तशीच ओली राहते सतत. आणि मग तिचा एवढी म्हणजे आता 7-8 दिवस झाले ती कंटिन्यू ओली. बाहेरही असं जाता येत नाही, कारण ती पूर्ण ओली असते. ते ओले पाय घरात येतात. आणि नवन्याला तर मग ते नको म्हटलं की नवन्या अजून त्या गोष्टी करते. तर आज ना मी सकाळी उचलून ठेवली ओली, ते अगदी अशी गच्च ओली येते. ती जेव्हा मी गुंडाळून ठेवली ना त्यातनं पाणी निथळत होतं, इतकी ओली. ते होणारच होतं, मला माहिती होतं. पावसाळ्यात ती गुळाच करून ठेवावी लागतं बाजूला. तर आता तात्पुरती तिथे ठेवली, जड झाली आहे तिथे. हे आल्यावर उचलून एक साईडला करतो थोडं. म्हणजे आज हे कसं आहे, हे फरशी तरी वाळते थोडंफार पाऊस थांबल्यावर. त्यात पाणी तसंच राहतं, ते निथळलं जात नाही, त्यामुळे ते वाळत नाही. म्हणून म्हटलं ते बाजूलाच राहू दे. आणि सतत ओलं होऊन होऊन ना त्याचा वास येतो. ती धुवूनच मग एक दिवशी म्हणजे पाऊस थांबला नाही 1-2 दिवस की ती धुवावी लागेल, वाळवावी लागेल आणि मग गोळा करून बाजूला ठेवून देईल, म्हणजे नंतर वापरायला ती व्यवस्थित राहील असं. तर ह्या काही गोष्टी आहेत. तर मी ना तिथे किचनच्या गॅलरीत आले आणि बाहेर पाहिलं तर बापरे एवढा पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालं होतं. अगदी समोरचा रस्ताही दिसत नाही आहे, तो पूर्ण पाण्यात गेला. ती जी बस वगैरे थांबली आहे ना, खरं तर इथून हा ओढ्याचा म्हणजे ओढा होता, इथे लोकांनी भर टाकली आणि जागा केली. त्यामुळे हा त्रास तो होणारच आहे कधी असा जोराचा पाऊस आला तर. इथे पाण्याचा इतकं पाणी की अक्षरशः समोरचा रोडही दिसत नाही. आम्ही दोघींनी झोपायला घेतलं होतं, त्यामुळे तिकडच्या गॅलरीचे पडदे लावले होते. तर बाहेर एवढा पाऊस पडलेला कळलंच नाही. मला झोप नाही आली म्हणून मी इकडे किचनमध्ये आले होते काम करायला. तर बाहेर पाहिलं एवढं पाणी, गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं जवळपास. तर मग म्हटलं की यांनाही आता फोन करून सांगते की या साईडने येऊ नका, दुसरीकडून यात म्हणून. त्यानंतर ना मी संध्याकाळी स्वयंपाक करायला घेतला. रोज काय बनवावं ना हा ना खूप मोठा प्रश्नच पडतो. आणि आमच्याकडे असं आहे की आम्हाला ना संध्याकाळचं काहीतरी वेगळं हवं असतं. चपाती भाजी असं नको वाटते खायला. मलाही तसं फार आवडतं असं वेगळं खायला, पण रोज काय बनवावं हा खूप मोठा खरं प्रश्न असतो. आणि सुचतही नाही या दिवसात की काय बनवावं, कारण ठरवते मी खूप काही गोष्टी, पण कधी कधी इतकं दमायला होतं, कंटाळाही येतो. खरं तर मी थकत अशी नाही आहे, पण कंटाळा येतो की यार मला नाही बनवायचं काही, म्हणजे असं वाटतं आयतं खायला मिळावं, त्यामुळे मग कंटाळा करते. पण आज ना चकोल्या करायला घेतल्या होत्या, वरण चकोल्या. त्या मला फार आवडतात. असा पाऊस वगैरे झाला आहे थंड वातावरणात. यांना फारशा आवडत नाही, पण खातात ते. त्या वरणासोबत भात खातात. आणि आज तिघांची वेगवेगळी फरमाईश होती. म्हणजे मला डाळ चकोळ्या बनवायच्या होत्या. नवन्या बोलत होती मम्मा खीर बनव, आणि यांचं म्हणणं होतं आल्यावर की भजी बनव. तर मी बोललं आज मी एवढं सगळं काहीच करणार नाही, आज मी फक्त डाळ चकोल्या करते. तुमच्या ती दोघांच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी एक दिवस करून कंप्लीट करेन. त्यामुळे मग मी फक्त आज डाळ चकोल्या केल्या. मस्त लागतात, मला फार आवडतात. त्याच्यासोबत पापड लोणचं असेल ना, आणि जी डाळ बनवतो ना आपण त्याच्यात मस्त खोबरं आलं लसूणचा तडका पण टाकायचा, आणि थोडासा गूळ, आणि वरतून थोडंसं जर तुम्ही लोणचं खाणार नसेल ना तर लिंबू पिळून घ्यायचं. पण लोणचं असेल तर लिंबू पिळायची गरज नसते. मग ताटात वाढताना मस्त एक साईडला डाळ चकोल्या, त्यावर तूप, लोणचं आणि पापड, हे खूप मस्त वाटतं. मला तर प्रचंड आवडतात अशा वरण भात. अशा कधी कधी साध्या ज्या गोष्टी असतात ना त्याला थोडंसं इंटरेस्टिंग करून, म्हणजे सोबत लोणचं, पापड, चटण्या अशा गोष्टी असेल ना तर त्या साध्या गोष्टी खूप साऱ्या टेस्टी लागतात.
तर इथे मी आज त्यामुळे दाल चकोल्या बनवत होते आणि पावसाळ्यात होतात अशा गरम गरम गोष्टी खायची इच्छा. तरी या मानाने आज ना नवन्याने पण आणि यांनीही व्यवस्थित खाल्ल्या होत्या दाल चकोल्या. मलाही बरं वाटलं. आणि नाही बनवत, अगदी वर्षातनं 1-2 वेळा आमच्याकडे दाल चकोल्या बनत असतील. आधी तर हे अजिबातच खात नव्हते, नाहीच म्हणायचे, पण आता खातात आणि आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ना ते आवडीने खातात, स्वतः सांगतात, तर छान वाटतं. आणि थोडंसं शॉर्टकट आणि व्यवस्थितही खाल्लं जातं, कारण त्यात चपातीचंही हे असतं, वरण असतं, त्यामुळे व्यवस्थित एक जेवण होऊन जातं. जर नसेलच तुम्हाला दाल चकोल्या आवडत, त्याच्यासोबत तुम्ही भाजीही तोंडी लावायला करू शकता, पण लोणचं, चटणी, पापड अशा गोष्टी असेल ना तरीही ते पुष्कळ होत असतं. तर इथे मी तीच तयारी करत होते. म्हटलं गरम गरम लगेच खाता येईल. हे आल्या आल्या म्हटलं होतं की भजी वगैरे कर, पण बराचसा वेळ लागला असता. भजी पण करा, हे पण करा. मग असं वाटतं त्यांच्या आवडीचं केलं तर मग तिच्या का नको, म्हणून म्हटलं काहीच नको, जे मी ठरवलं तेच मी बनवते. तर हे फटाफट बनवून घेतलं. आणि टेबल आणि खुर्ची ते ओपन दिसते, कारण ना मी सकाळी भाज्या ना क्लीन करायला याच्यावरच घेतल्या होत्या, म्हणजे कोथिंबीर वगैरे निवडायला. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मला लसूण वगैरे ची आलं लसूण पेस्ट बनवायची होती, तर लसूण वगैरे पण मी यावरच सोडला, कारण जास्त वेळ उभं राहिलं ना तर तळपाय ना दुखायला लागतात. त्यामुळे शक्यतो साईडलाच उभी राहते. आणि इकडे हे काहीतरी बोलत होते माझ्याशी, तर त्याच्यामुळे अधूनमधून तेही गोष्टी चालू असतात. तर हो, हे बनवून झालं आणि मग आम्ही गरमागरम हे खायला घेणार होतो. फार टेस्टी लागतं. जर बनवत नसेल, अगदी साधी रेसिपी आहे. प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं नाव असतं. काही ठिकाणी चकोल्या बोलतात, वरण चकोल्या, काही ठिकाणी वरणफळं बोलतात, काही ठिकाणी डाळ ढोकली बोलतात. म्हणजे थोडंसं चेंजेस केले की त्याचे जे ना ते नावं चेंज होतात. प्रत्येक भागात वेगवेगळं असं याला बोललं जातं. तर मग मी माझं हे आवरून घेतलं आणि त्याच सोबत मी लगेचच जो किचन ओटा आहे ना तोही आवरून घेतला. म्हणजे कसं होतं की जेवण झाल्यावर फक्त जेवणाचे भांडे घासायचे आणि आपलं जे आहे ना किचन ओटा तो पुसून घ्यायचा. जास्ती काम पडत नाही, नाहीतर हे असाच राडा ठेवला ना किचन ओट्यावर तर जेवण झाल्यावर एक तर कंटाळा येतो बरंचसा काम करायचा. पण मला आता ती सवय झाली की माझा किचन ओटा क्लीन असल्याशिवाय ना मला असं बरं नाही वाटत. कधी कधी जर थोडाफार त्रास होत असेल तर मी भांडे तसंच ठेवते, पण किचन ओटा मात्र नक्की पुसून घेत असते. तर तेच इथे मी आवरते. हे आवरल्यानंतर आम्ही हे छान असं शिजलं की याला शिजायला अगदी 5-10 मिनिट लागतात वरणात टाकल्यावर, कारण पीठ व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे, म्हणजे ते टेस्टला छान लागतं. तर आज मी पापड भाजला नव्हता, तो मी विसरून गेली होती, पण हे टेस्टला अगदी मस्त असं झालं होतं. चला तर आता हे गरम आहे तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.